नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नळ व टाकीवरील हा एक प्रश्न आहे. हा सोडवण्यासाठी एक ट्रिक्स आहे. ते ट्रिक्स वापरून आपण हे सोडवू शकता. तर पहिल्यांदा आपण या उदाहरणाला समजून घेऊ. एक नळ एक टाकी 10 तासात भरते, दुसरा नळ ती टाकी 15 तासात भरते. दोन्ही नळ एकदम सुरू केलेले आहे, तर ती टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केलेले आहेत, तेव्हा काय करायचं आहे? तर पहिला नळ हा 10 तासात टाकी भरते आणि दुसरा नळ हा 15 तासात टाकी भरतो. आपल्याला दोन्ही नळ एकदम सुरू करायचे आहे. तर टाकी भरण्यास लागणारा वेळ काय करायचा आहे? पहिला नळ जे तास आहे गुणेला दुसऱ्या नळाचे तास घ्यायचे. त्याला भागेला पहिल्या नळाचे तास अधिक दुसऱ्या नळाचे तास, कारण दोन्ही नळ एकदम सुरू केलेले आहेत. याचं कॅल्क्युलेशन करायचं आहे. याचं कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला उत्तर लगेच मिळून जातं. तर 10 गुणेला 15 म्हणजे 150 भागेला 10 अधिक 15 बरोबर 25. 150 भागेला 25, तर उत्तर येतात 6 तास. असं सोप्या पद्धतीने हे नळ व टाकीवरील पहिलं उदाहरण, पहिलं टाईप असं सोप्या पद्धतीने आपल्याला सोडवता येते. फक्त याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवावी लागते की कोणती? दोन्ही नळ एकदम सुरू केले असता. धन्यवाद.